मोर्चा निघलेला आहे। सर्व ग्रामस्थांनी, संघ ग्रामस्थांनी आणि परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहात। आपल्या मनामध्ये एकच भीती निर्माण झालेली आहे आणि ते सर्वांना माहित आहे। आज अप्पर तहसीलदार कार्यालय आमचे मंडळे 4 आणि महसूल गावे 51, हे 51 गावे विभाजन करून आम्हाला 22 आणि उमदीला 29 गावे अशी निर्मिती करून ते एक घाट घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। हे प्रयत्न आता सुरू नाही आहे, हे 2023 झाली, ते 2023 पासून आतापर्यंत सर्वसाधारणपणे 7 वेळा जे आमचे विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी पाठपुरावा केला। शासन, प्रशासन आणि महसूल मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून हे आज प्रशासकीय दृष्टिकोनातून सर्व एक जे नियोजन असतं प्रशासनाचा विभाजन करण्याचा, विभाजनाच्या दृष्टिकोनातून उमदीला महत्व वाढवण्यासाठी आणि संघचा महत्व कमी करण्यासाठी ह्याच हेतूने त्यांनी एक नियोजन पूर्ण केलेलं आहे। काल त्यांनी एक व्हिडिओ जारी केला, त्यामध्ये सांगितलं जत तालुका पूर्णपणे मी सगळ्यांना समान देतो आणि कुणावर अन्याय देणार नाही। त्यांनी एक अन्यायाची भूमिका साहेब तुम्ही एक निर्माण केलेला एक विषय मी सांगतो। उमदीला तुम्ही 2000 एकरावर एमआयसी उपस्थित केले, संघला काहीच दिलं नाही। उमदीला तुम्ही पोलीस स्टेशन आहे, संघला मागणी नाही केली। उमदीला बस दुय्यम बस स्थानक आगार बस डेपो आपण मागणी केला आणि तिथं मंजूर करून घेतला, संघला नाही मागणी करून नाही घेतला आपण। आणि एवढा मोठा निधी उमदीकडे वळवत असताना आमच्यावर अन्याय होत आहे। आम्हाला काय दिलं त्यांनी, संघला सांगितलं काल रेशीम उद्योग इथं असणाऱ्या सर्व शेतकरी जत पूर्व भागातील किंवा जत तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी एकच पीक पिकवतात, तिथं तूर, मका आणि इतर पिके आणि मुख्य पीक आहे द्राक्ष आणि डाळिंब। जत तालुक्यामध्ये याचा द्राक्ष बेदारासाठी पोस्टर उभारणे गरजेचं आहे, डाळिंब प्रक्रिया उद्योग उभा करणे गरजेचं आहे। डाळिंब एक्सपोर्ट कसा होतं याचा निर्यात धोरण आखण्याची गरज आहे। हे कोणतेही विचार न घेता संघ पायाभूत सुविधांमध्ये कोणताही भर न घालता, संघ वैभवात भर न पडता कोणतेही आज कुठलेही 1 रुपये फंड त्यांनी दिलेला नाही। आणि उठला आमचा संघचा अप्पर तहसीलदार कार्यालय उमदीला नेऊन तिथला आम्हाला 22 गावे देऊन त्यांना 29 गावे देऊन आमचा महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे। हा जोरदार प्रयत्न त्यांनी सुरू केला। आम्हाला रेशीम उद्योग देण्याचा प्रयत्न त्यांनी सांगितला काल। आम्हाला रेशीम उद्योग किती जणांनी जे रेशीम बघतात इथं शेतकरी, रेशीम शेतकरी किती आहेत आपण इथं आलेला सर्व शेतकरी जात कोणीच नाही इथं ना। आम्हाला रेशीम प्रशिक्षण देऊन काय करणार आहोत तुम्ही? आम्ही मागतो शाकाहारी ताक, तुम्ही आम्हाला खडा चट्टी वाटतो म्हणताय, मटण देतो म्हणताय। मटणाची गरज नाही आम्हाला, आम्ही शाकाहारी माणसं आहोत, आम्हाला जे पाहिजे तेच द्या, आमची मागण्या तेच घ्या। तुम्ही आमच्या गावातल्या सर्वसामान्य जनतेचा एक मागणी करा, तुमच्या गावात एक बैठक लावा। मी तालुक्याचा आमदार आहे, तसेच संघचाही आमदार आहे। संघकरांनो तुम्हाला काय पाहिजे? तुमचा जत नंतर मोठा वर्ग तुमचा संघ आहे, लोकसंख्या असलेला, आणि इथं न्यायालय इमारतीसाठी तुम्ही मागणी करा। इमारत भव्य असं इमारत न्यायालयासाठी मागणी करा। आमच्या तहसीलदार कार्यालय आहे, तहसीलदार कार्यालयासाठी तुम्ही मागणी केलात का? नाही केलात। परत कृषी कार्यालयासाठी मागणी केलात का? नाही केलात। आणि आपल्या इथं बस स्टँडसाठी तुम्ही मागणी केलात का? नाही केलात। जर तुम्ही प्रत्येक वेळी जर आमच्यावर अन्याय करत असाल, संघकर म्हणून, संघ परिसरातील नागरिक म्हणून आम्ही सुद्धा अन्याय सहन करणार नाही। आणि आपण आमची दखल घेऊन आम्हाला येणाऱ्या काळात हे तातडीनं जे आपण घाट घातलेला आहे, जो नियोजन केलेलं आहे प्रशासन पातळीवर सुरू आहे, त्याला आम्ही न्यायालय लढा सुद्धा देणार आहोत आणि जनसामान्य सुद्धा लढाव देणार आहोत। आणि उपोषण माध्यमातून, जनता आंदोलनामधून आणि लोकांच्या जनभावनेतून जे उद्रेक होईल त्याला समोर आपल्याला जावं लागणार आहे। याचा तुम्ही भान ठेवून आम्हाला एक न्याय, उमदीला एक न्याय, उमदीला एक महत्व वेगळा आणि आम्हाला एक महत्व वेगळा, सर्व जनता सगळ्या तालुक्याचा आपण सगळ्या जनता समान म्हणून आपण सर्व समावेश भूमिका घ्यावा असं आम्ही आपल्याला आमदार महोदय आपल्याला विनंती करतो। आणि आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। आणि संघ आता अप्पर तहसीलदार नव्हे, आता आमचा संघ तालुका स्वतंत्र तालुका निर्मिती झाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। ज्या वेळेला 2000 सालापासून आमच्या गावातील आणि शेजार गावातील सर्व नागरिकांनी, वडीलधाऱ्या मंडळांनी एक नियोजन चालू केलं संघ तालुका मागणीसाठी, त्यावेळेला अनेक उपोषणे केले, अनेक मागण्या केल्या। या सर्व बाबी लक्षात घेऊन जत तालुक्यातील प्रशासनाने, सांगली जिल्ह्यातील सर्व यंत्रणा त्यावेळेला विचार केला गेला। त्यावेळेला मागणी उमदीची पण होती, मार्गाची पण होती आणि उटगीची पण होती। या सर्व मागण्यांची बाबी लक्षात घेऊन त्यावेळेला प्रशासन आणि प्रशासनाच्या वतीनं एक सुसज्ज असं कार्यालय देण्याचा एक निकष होता। त्या निकषामध्ये कुठला गाव बसतो याचा पडताळणी झाली। पडताळणीमध्ये 2017 साली आमचा संघच बसला, उमदी बसला नाही, मार्गाव बसला नाही, पण संघच बसला। संघ कशी योग्य आहे, आर्थिक
भौगोलिक आणि नैसर्गिक सर्व दृष्टिकोनातून सक्षम असलेला संघ म्हणून संघामध्ये अप्पर तहसीलदार निर्मिती केला गेला. पण आज 8 वर्षानंतर नवीन एक रचना घाट घालण्याचा प्रयत्न, आमचा संघ महत्व कमी करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे या आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि उद्यापासून संघकरांना संघ परिसरातील सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो. आम्ही उपोषणाचा अमरण उपोषण हे नियोजन केलेलं आहे. शिवाजी चौकामध्ये आपण उद्यापासून उद्या सकाळी 11 वाजता उपोषणाला सुरुवात करत आहोत. जोपर्यंत प्रशासन पातळीवर जो विभाजनाचा विषय चालू आहे उमदीला नेण्याचा, जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आणि तो कॅन्सल करत नाही, निर्णय रद्द होत नाही, तोपर्यंत अमरण उपोषण हे कायम राहणार आहे. सर्व नागरिकांना मी विनंती करतो, आपण सर्वांनी आमच्या सोबत राहून सर्वांनी मिळून हक्काचा आमचा संघ तालुका ही निर्मिती करण्यासाठी आपला सहयोग पाहिजे. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2018 साली मंजूर झालेला आहे. त्यावेळी मंजूर होत असताना त्या संघ अप्पर तहसीलदार कार्यालयाला किती गावं जोडली होती? 68 गावं जोडली होती. 68 मधनं कमी करून 52 केली. 52 मधनं आणि उमदीला आता 22 द्यायचं ठरलंय. माझं एवढंच म्हणणं आहे, संघ हे आता सरांनी म्हटल्यासारखं सेंटर प्लस आहे. त्यामुळं ह्या संघचं महत्व कमी करण्यासाठी असं शासनानं प्रयत्न चालू केला आहे. त्याला सर्व अधिकाऱ्यांनी पाठीशी घातला, हे अत्यंत चुकीचं आहे. अप्पर तहसीलदार कार्यालय सहजासहजी झालंय का? अनेकांनी उपोषणला बसून, सर्व ग्रामस्थांनी पाठीमागे उपोषणला बसून तडपडल्यानंतर ना हे अप्पर तहसीलदार कार्यालय संघ असं बोर्ड लागलेलं आहे. असं काही सहजासहजी झालेलं आहे का? नाही झालेलं आहे. तर माझी एक विनंती आहे, आमचं ऑनलाईनला तुम्ही जातीचा दाखला काढा मॅडम, रहिवासी दाखला काढा, उत्पन्न दाखला काढा, गाव अंकल येते, तालुका संघ येते. आमचं ऑनलाईनला तालुका जाहीर आहे ते प्रत्यक्षात जाहीर करा आणि सर्व कार्यालय तिकडे संघला घेऊन या. ज्यांनी ज्यांनी शाळा शिकले त्यांना माहित आहे. उमरे सर, तुम्ही जर दाखला काढायला गेला, रहिवासी दाखला काढायला गेला, उत्पन्न दाखला काढायला गेला तर गाव संघ येते, तालुका संघ येते, हे शासनाला माहित आहे. तुम्ही मला सांगा, उमदीला MIDC दिली, त्यानंतर ना उमदीला बस स्टँड दिलं का संघला होऊ शकत नाही का? प्रथम तहसीलदार कार्यालय इथं मंजूर झालेलं आहे. सर्व योजना इथं जाहीर झाल्या पाहिजेत. आणि जर तुम्हाला उमदी तालुका जाहीर करायचा असेल तर माझी काय हरकत नाही की उमदी हे मंगळवेढ्यामध्ये घालून तालुका जाहीर करा. मग त्यांना उमदीला संघ चालत नाही ना, बरं ठीक आहे, त्यांना पर्याय व्यवस्था मी आज सांगतो की उमदीला मंगळवेढ्यामध्ये समाविष्ट करून सोडायचं, आमचा तालुका जाहीर करायचं. कारण का एवढे दिवस शांत बसलो, त्याचा गैरफायदा हे उमदीकर घेत आहे. कारण हे मीडियावाले पर्यंत आलेले आहेत. तुम्ही आता हे TV1 आहे, TV9 ला द्या, ABP माझाला द्या, त्यांना पण बोलवून घ्या. आम्ही आतापर्यंत शांत बसलो, हे आमचं फार चुकलेलं आहे. सगळं असं एक 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 कार्यालय तिकडे जातंय आणि एक दिवस तिकडे जाहीर होऊन बसतंय. आमचं डायरेक्ट आता ऑनलाईनला जाहीर आहे संघ तालुका म्हणून. त्यासाठी आता सकाळी 10ला ठरलो होतं मोर्चा काढायचं. आता 12-12:30 वाजत आलेत. आता आलोय आपण. तर सगळ्यांनी इथून पुढं ज्या ज्यावेळी हे संघ तालुका कृती समितीचे अध्यक्ष, सचिव, संचालक हे आपल्याला जेव्हा जेव्हा कळवतील, सगळ्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. आता माझा संघ आणि माझा तालुका, संघ हे माझं गाव आहे आणि हे तालुका झालं पाहिजे आणि हे तालुका केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी एक भीष्म प्रतिज्ञा आज या ठिकाणी करायची आहे. आणि सर्वांनी आपला तालुका जाहीर होईपर्यंत थांबायचं नाही, एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व आलेले शेजारीचे सर्व ग्रामस्थांना, पदाधिकारी, मित्रमंडळ, तरुण मंडळ, सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो. संख गावावर न भूतो न भविष्यतो असं म्हणल्यासारखे अन्याय हा झालाय. हे कसं झालंय मी तुम्हाला सांगतो.
आम्हाला 2018 साली 100 वर्षाच्या प्रयत्नानंतर हे तहसीलदार कार्यालय मंजूर झालं. हे काही सहज झालं नाही. गेल्यानंतर एक स्टाम्प भेटत नाही. हे जा, उद्या ये, जा, माझ्याकडे संपलेत असं म्हणतात. तुम्हाला पण सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांनी अनुभवले. तरी सुद्धा हे आपण अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करण्यासाठी आमचे IM बिरादर सर इथं आहेत. अजून कित्येक तरी लोक आहेत, अमरण उपोषण केलेत. कोणी उपोषण सुद्धा सोडवायला आलं नाही. तरी सुद्धा तसल्या प्रसंगामध्ये आमचे बेळूर गुरुबसव मुरगेंद्र अप्पाजी यांचे येऊन उपोषण सोडवले 5व्या दिवशी. कशासाठी? हे तालुका जाहीर होण्यासाठी हे झडत होते, प्रयत्न करत होते, उपोषणाला बसले. तरी सुद्धा कोणी उठवायला आलं नाही. असलं शासन त्यावेळी होतं. मी सुद्धा परवा उपोषणाला बसले असताना सुद्धा कोणी सुद्धा आलं नाही, कोणी आमदार आलं नाही. फक्त अप्पर आमचे प्राणसाहेब येऊन आमचे उपोषण सोडवले. माझं परवा सुद्धा मी तालुका होण्यासाठी उपोषणाला बसलो होतो. हे पण तुम्हाला सर्वांना माहिती. मला आश्वासन दिले त्यांनी. काय म्हणून दिले? तुम्हाला स्टॅम्प ऑर्डर 2 दिवसात देतो. मी त्यावेळी त्यांना इशारा दिला होतो, साहेब तुम्ही जर आमचे आश्वासन मान्य नाही केलं तर मी 3 महिन्यानंतर इथं आमरण उपोषण करणार. मी असे त्यांना शब्द दिलो होतो, सांगितलं होतं, इशारा दिला होता. तरी सुद्धा त्यांनी काही म्हणजे काही काडी मात्र काम त्यांनी केलं नाही. मी परवा गेलो होतो त्यावेळी मी प्राणसाहेबांना विचारलं, साहेब तुम्ही मी बेमुदत चक्री उपोषणाला बसले असताना माझे उपोषण तुम्ही सोडवायला आला होता आणि मला शब्द दिलाय तुमच्या मागण्या मी मान्य करतो. किती केलाय? मला त्यांनी एकच उत्तर दिले, मला वेळ भेटलं नाही. मला सांगा, उमदीचे 1000 पाणीचे प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करण्यासाठी यांना वेळ भेटतोय, आम्हाला एक स्टाम्प ऑर्डर देण्यासाठी यांना वेळ भेटत नाही. असले अधिकारी आमच्या तालुक्यामध्ये आहेत. म्हणजे हे किती दुर्दैवी घटना आहे तुम्ही विचार करा. एक साधा स्टॅम्प ऑर्डरला यांनी पाठवू शकत नाही, यांचा अधिकार आहे का? मग 1000 पाणीचा प्रस्ताव कसा तयार झाला? कसं तयार झालं सांगा. एक पानावर सही करून देता येत नाही त्या माणसाला 1000 पानाचा प्रस्ताव तयार करता येतं. हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे फक्त सत्ता. सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही, हे तुम्हाला माहित आहे. परवा जगताप साहेबांनी इथे आले होते सांगला, त्यांनी सुद्धा हेच म्हणले. आता काय होते काय सांगता येत नाही. कारण सत्ता एक पण एक